पाहत राहा, ऐकत राहा, अनुभवत राहा. लाईव्ह बघा, ऑनलाईन बघा, FB वरती बघा, tenniscricket.in वर बघा. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी ओम साई स्पोर्ट्सची पेशकश आणि एक अत्यंत ग्लॅमरस ट्रॉफी, कॉर्पोरेट टच असणारी ट्रॉफी आणि ज्याला अनेक स्पॉन्सर आम्हाला मिळतात. त्यातल्या लिडिंग स्पॉन्सर्सकडे एकदा आपण वळूया, जे आहेत इंडियन ऑइल, नंदा ॲग्रो, शॉपी, आर्यंत ग्रुप, JSW पोर्ट, JSW एनर्जी, पद्मावती ग्रुप, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, रिलायन्स, इंडियन ऑइल, त्याचबरोबर पायोनियर ब्रिक्स कंपनी. याचबरोबर नंदाशेठ मुरकर आपला इथे सत्कार केला जातोय. नंदाशेठ मुरकर दरवर्षी न चुकता ही रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी बघायला आवर्जून इथे उपस्थित असतात. या तुमच्यासारख्या हितचिंतकांचं, तुमच्यासारख्या मित्रांचं प्रेम जे आमच्या ह्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीवरती आहे, दीपक पवारांवरती आहे, पराग सावंतांवरती आहे, त्याच्यामुळेच आम्हाला नक्कीच कॉन्फिडन्स मिळतो. 12वे प्लेयर आलेले नाहीत हा. परेश 11. यस, परेश 11, भाऊ 11, प्लीज एक्स्ट्रा प्लेयर. लिडिंग स्पॉन्सर्स अल्ट्राटेक सिमेंट, बाफना मोटर्स, इंडियन ऑइल, पायोनियर ब्रिक्स कंपनी, त्याचबरोबर ओमकार डेव्हलपर्स, साहिल शांती पेट्रोलियम, TVS मोटर्स, सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्स, पद्मावती ग्रुप, MK ग्रुप. आणि या दरम्यान सामना सुरू होतोय. आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत ते कुणाल दाते आणि मनोज बेल्लेकर. आफ्रिद आणि नरेश ही आघाडीची जोडी आपण पाहतोय. भाऊ 11 विरुद्ध परेश 11 असा सामना चालू आहे. गोलंदाज पहिला चेंडू डॉट टाकतोय. दुसरा चेंडू आपण पाहिला खोलबट टप्प्याचा टाकला गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, चेंडू फेकलाय, त्या दरम्यान एक धाव घेतली गेली. पण कोण आहे गोलंदाज की त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचू शकलं नाहीये. परेश 11चा 12वा खेळाडू. या सूचना आम्हाला माईकवरती ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जे आहेत त्यांच्या वारंवार आम्हाला या लाईव्ह चॅटमध्ये आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही अशा गोष्टी नमूद करू नका, पण तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जी आहे 12व्या प्लेयरची ती तुम्ही पाळत जा. सूचना खेळाडूंसाठी कमी असाव्यात अशी विनंती आहे. अजूनही आलेलं नाहीये. हा चेंडू अगदी हवेमध्ये असेल त्या दरम्यान आपण पाहतोय मिडपच्या दिशेने चेंडू खेळलाय. एक धाव आहे. धावपैकी एकाने वाढला जाईल आणि संघाची धावसंख्या नो बॉल. नो बॉलचा इशारा या दरम्यान आपण जे पाहतोय सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक. ओके, बॅट्समनच्या पाठीमागे 3 क्षेत्ररक्षक पाहिजे ऑन साईडला. ऑफ साईडला तुम्ही 9च्या 9 क्षेत्ररक्षक लावू शकता, परंतु ऑन साईडला आता आपण पाहिले की 5 पेक्षा जास्त क्षेत्ररक्षक सुद्धा लावले गेले तरी नो बॉल असतो आणि फलंदाजाच्या पाठीमागे जरी 3 क्षेत्ररक्षक लावले गेले तरी नो बॉल असतो. पॉपिंग क्रीजच्या पाठीमागे म्हणजे आता फलंदाज या ठिकाणी उभा आहे त्याच्या अगदी पाठीमागे पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक असतील तर नो बॉल दिला जातो. त्यामुळे मी मनोज सर नेहमी सांगत असतो फ्री हिट असेल की तुम्ही क्रिकेट ज्यावेळेस खेळताना त्यावेळेस क्रिकेटची नियमावली तुमची पाठ असणं सगळ्यात गरजेचं आहे. तुमचं क्रिकेट अजूनही बेटर होईल, चांगलं होईल. फ्री हिट आहे, पाहूया फ्री हिटचा कितपत फायदा घेतोय. आणि फ्री हिटचा फायदा घेता आला नाही. धावबाची संधी असेल आणि या दरम्यान आपण पाहतोय आता याच्यापेक्षा जास्त मोठी आत्महत्या म्हणता येणार नाही. फ्री हिट वरती धावबाद होणं सगळ्यात मोठी आत्महत्या. म्हणजे मरताना असं मारायचंय की चला विहिरीत उडी मारायची, पण त्या विहिरीत उडी मारताना आपण वाचणार नाही, पण चुकून वाचलो तर मग गळ्यात अगोदरच अगदी दगड टाकून मारायचं. अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे माहिती होतं चांगलं फ्री हिट आहे, चेंडू एस्टनवरती लागला गेलाय, धाव घेण्याचा प्रयत्न करणं चुकीचं असेल किंवा धाव ही आली जाईल, पण कॉल कोणीच कोणाला केला नाही. आणि आफ्रिद हा दुर्दैवरित्या बाद झालाय. पहिल्याच षटकामध्ये 1 या धावसंख्येवरती. काय म्हणाला अभिजित सर या विकेटबद्दल? धन्यवाद अभिजित सर, थोडंसं कामात असतील अभिजित सर. पहिला फलंदाज बाद झालाय, नवीन फलंदाज आलाय आफ्रिदच्या जागेवरती हुसेन. पाहूया हुसेन, नाव हुसेन आणि आठवला गेला जागतिक विक्रम 100 मीटर मध्ये ज्यांनी बनवलाय तो हुसेन बोल्ट. 9.26 सेकंद रेकॉर्ड आहे. 26 की 28 थोडासा कन्फ्युज आहे, पण हुसेन बोल्टचं मात्र रेकॉर्ड आहे.
ऋषभ आचित आधी दोन्ही पंच करतायत. ए आणि बी ग्रुप याचा विचार जर केला तर पहा, दोन संघ जे पोहोचले गेलेत ना सेमीफायनलला, या दोन्ही संघांमध्ये किती मोठी ताकद आहे. एक आहे महालक्ष्मी आणि दुसरा आहे तिरुपती बालाजी. ओ जोरदार चेंडू राखला गेलाय, बॅट मध्ये येऊ शकत नाहीये. चेंडू निर्धाव. सागर जो गोलंदाजी मार्क करते आहे, सागर पाटील हा जो गोलंदाजी मार्क करते गोलंदाज पाहायला मिळतोय. धाबांक धावसंख्या स्थिर आहे, ती 3 धावा आपल्या ज्या पाहायला मिळत आहेत. या दरम्यान आपण पाहतोय फलंदाज सुद्धा बाद झालाय. दुसरा फलंदाज बाद झालाय भावी इलेव्हन संघाचा. परेश इलेव्हन संघाला मिळालेले हे दुसरं यश. आणि आघाडीचे दोन्ही फलंदाज परतीच्या मार्गाला. दोन्ही फलंदाज 1-1 या धावसंख्येवरती बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले षटक चालू असताना धाबांक धावसंख्या आपण पाहतोय ती आहे 3 धावा. त्या 2 फलंदाज बाद आहे. भावी इलेव्हन संघामध्ये आपण पाहिलं तर संतोष शिंदे, जसीम काझी, त्यानंतर इबाद मोंगल, त्याच्यानंतर आमचा चौथ्या क्रमांकाचा जिलान, त्यानंतर सुमित, नरेश, आझिम, अक्षय, हुसेन, आफ्रिद आणि अशफाक असे मात्र जे खेळाडू प्लेइंग इलेव्हनच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत भावी इलेव्हन मध्ये. आता नवीन फलंदाज आलाय तो जिलान. पहिलं षटक संपलं गेलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 2 बाद 3 धावा आहेत. तर दुसऱ्या बाजूने परेश इलेव्हन संघामध्ये खेळणारे खेळाडू संदीप संगपाल, त्याच्यानंतर अभिजित साळुंके, निनाद पवार, अक्षय बोर्डे, सागर पाटील, आरिफ काझी, तेजस कांबळे, लखन, त्याच्यानंतर महेश पवार, धीरज, अक्षय फडतरे हे मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आलाय आरिफ, गोलंदाजी मार्गावरती होतोय आरिफ काझी. पाहूया आरिफ कशा प्रकारची अगदी गोलंदाजी करणार आहे. वेळ वाचवा सगळ्यात महत्वाचं आहे. जिलान, जिलान रिफाई हा जो फलंदाज आहे आणि स्ट्राईकला तोच फलंदाज आहे. चेंडू हवेत आणि जिलानच्या बॅटमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउंड 4 रन. चौकार. जिलान रिफाई जो बल्लेबाज है अभी गेंदबाज की करता है धुलाई. पहली गेंद पर तो चौका वाला चौका और कुल मिला के स्कोर अब 7 रन. 2 विकेट के नुकसान पर 7 रन. फिर से एक बार गेंदबाज अपने गेंदबाज के तैयार आरिफ काजी और एटम ओवर द विकेट. फिर से एक बार बेहतरीन स्ट्रोक मिड विकेट तरफ से और इसी बीच कैच तो छूटा है और ये 2 रन. स्कोर अब 2 विकेट के नुकसान पर 9 रन 9 रन. दूसरा ओवर जारी है. आरिफ, प्रयास अच्छा था फील्डर का. आरिफ तैयार. आरिफ टू जिलान. इसी बीच फिर से एक बार फाइनल की तरफ गेंद सीमा रेखे के अंदर. बेहतरीन फील्डिंग. तब तक 2 रन और कुल मिला के स्कोर अब 11. 2 बाद 11 धावा आपल्या ज्या पाठीमध्ये आहेत. वारंवार अगदी जिलांच्या बॅटमधून मोठमोठे फटके खेळले जात आहेत, परंतु त्या फटक्यांमधून येणारे जे काही धावा आहेत त्या अतिशय महत्वाच्या ह्या भावी इलेव्हन संघासाठी आपण जे पाहतोय 2 बाद. आणि यावेळेस अगदी पुन्हा एकदा आक्रमण केलं गेलंय. डीप लॉंग आपला चेंडू असेल, वाराच्या वेगाने चेंडू आलाय आणि त्या दरम्यान अगदी दुसरी धाव सुद्धा ओ डायरेक्ट हिट तर केलाय. पंचांकडे अपील केले गेले. अपील पूर्णपणे जे फेटाळून लावले. त्या दरम्यान आलेले तब्बल 2 धावा आहेत. धापलक पुढे 2 ने सर्कल पोहोचलाय. तो आता 13 धावा षटक क्रमांक दुसरा चालू असताना.
13 वरती धापलक. उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज आरिफ. आणि यावेळेस अगदी चेंडू डीप लॉंगरला खेळलाय. 13 अंक अशुभ ठरला आणि फलंदाज बाद. आपल्याला या गोष्टीची बद्दल अगदी चर्चेची करायची होती की 13 अंक क्रिकेटमध्ये का अशुभ मानला जातो. त्याच्या अगोदर आपण एक वाक्यावर ज्या ठिकाणी श्रद्धा असते त्या ठिकाणी अंधश्रद्धा ही मानली जाते की वास्तविक पाहता हा क्रिकेटचा खेळ इंग्लंड देशाने आणलेला आहे. पाश्चिमात्य लोकांनी या क्रिकेटला केलेली सुरुवात आहे आणि पाश्चिमात्य लोकांचा धर्म आपण पाहिला तो ख्रिश्चन धर्म, ज्यामुळे आपण मराठी धर्मामध्ये 3 अंक 8 अंक हा थोडासा अशुभ मानला जातो. आपल्याकडे म्हणलं जातं 3 तिघाड आणि काम बिघाड. तसं ख्रिश्चन धर्मामध्ये 13 अंक हा अशुभ मानला जातो. म्हणून क्रिकेटमध्ये सुद्धा हा 13 अंक अशुभ मानला गेलेला आहे. हो, नो बॉलचा इशारा आहे. त्या दरम्यान आपण पाहतो एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि त्या पाठोपाठ फलंदाज सुद्धा वाचलाय. 1 नो आणि 2 धावा पळून अशा एकूण 3 धावा आहेत. नो बॉल निश्चितप्रमाणे आपण पाहतोय कारण जी सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक कमी असावेत त्यामुळे दिला गेलेला नो बॉल असावा असा एक आपण अंदाज लावू शकतो. 3 धावा आहेत आणि या 3 धावांसंग धावलक पुढे जाईल, पोहोचेल 16 धावा, 16 रन. आपण नियमावलीच्या बाबतीत जी चर्चा करत होतो की नियमावली माहिती असणं सगळ्यात गरजेचं. हो, हा चेंडू अतिशय सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू बॅटवरती येऊ शकला नाहीये. षटक सुद्धा संपले गेले दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा आपण अगदी धापलकावरती पाहू शकतो. क्षेत्ररक्षण करत असताना तो एक जो रूल आहे की क्षेत्ररक्षक हा समोरच्या बाजूला चालू शकतो पण त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला तो सरकू शकत नाही. नाहीतर गोलंदाज जरी चेंडू टाकला गेला तर तो डेड बॉल दिला जातो. हे क्रिकेटचे खूप छोटे छोटे नियम आहेत, सगळ्यात महत्त्वाचे मानले जातात. खूप बारकाईने लक्ष द्यावं लागतं. जे आज या ठिकाणी आपण पाहतोय रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे मान्यता प्राप्त असणारे हे 4 पंच जे आहेत त्यांचं खूप मोठं कामकाज आहे. त्यामध्ये आमचे गौरव भागवत आहेत, मेघेश मुंडकर सर आहेत, श्रीकांतजी कुडव आहेत आणि आमचे MCAचे असणारे पंच आमचे मनोजजी सुतार यांचं खूप मोठं कामकाज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहण्यामध्ये. आमच्या समय त्या ठिकाणी आता प्रणित मयेकर जे स्वतः गुणलेखकाची भूमिका पार पाडत आहेत त्यांच्या ठिकाणी मात्र सरचे स्वागत आहे. एक धाव आहे, धाबलक एकाने वाढला जाईल आणि एका धावसंख्येत धाबलक पुढे जाईल. तो आता 17 धावा, 17 रन. सागर आलाय, कंटिन्यू मारा करतोय सागर. काय क्रमात करतोय सागर ते मात्र पाहिजे. उजव्या हाताने मारा करणार आहे. हो, या दरम्यान आपण पाहिले एकाच हाताने बॅट फिरवली गेली. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी आहे. त्या दरम्यान एक धावा असेल, दुसरीचा प्रयत्न केला आहे, क्षेत्ररक्षण सुरेख आहे परंतु चेंडूची विकी खूप साऱ्या उशीर आहे. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येने धाबलक पुढे जाईल, पोहोचेल तो 19 धावा. तिसरं षटक चालू असताना आपण पाहतोय भाऊ 11 विरुद्ध परेश 11 असा सामना चालू आहे. दोन्ही संघाने आजच्या या 4थ्या रात्रीतला पहिला सामना जिंकलेला आहे आजच्या लॉट्स मधला आणि त्यामुळे दोन्ही संघांचा सामना आपण पाहतोय हा सेकंड राऊंडचा असणार आहे. जो 5व्या सामना पाहतोय आजच्या या 4थ्या रात्रीतला. यावेळेस अगदी आपण पाहिले पुन्हा एकदा एकाच हाताने बॅट फिरवली गेली. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय, झेल आणि फलंदाज बाद. कौतुक करावं लागेल ते मात्र या क्षेत्ररक्षकाचं खूप मोठी कामगिरी केली गेली. सूर्यप्रकाश अगदी झेल सुद्धा घेतला गेलाय. धक्का क्रमांक 3 आणि चौथा फलंदाज बाद झालाय आणि 4 बाद. धाबलक धावसंख्या जी आहे ती आहे 19 धावा. 4 बाद 19 धावा धाबलकावरती आपल्याच्या पाळीमध्ये आहेत.
हे अगोदरचा एक हातून जो फटका पाहिला होता, जो मिड विकेटला पोहोचला होता, त्यावेळेस सुद्धा बॅट फिरवताना एक हात वरून बॅटवरून एक हात सटकला गेला होता, डाव्याचा तरी फटका खेळला. आणि आताही आपण अगदी पाहिलं तर आताही सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळाली. मिड ऑफच्या दिशेने चेंडू पोहोचलाय, परंतु बॅट फिरवली गेली ही एकाच हाताने. नवीन फलंदाज येईल आता अशफाक. अशफाक सुर्वे हा नवीन फलंदाज आलाय. तर नॉन ट्रॅकच्या बाजूला जो फलंदाज आहे त्याला मात्र खातं खोलायचंय, तो आहे अक्षय. एक रन काढलेली त्यांनी, सॉरी. आता स्ट्राईकला अक्षय असेल आणि अक्षयसाठी हा चेंडू तेज तर्रा टाकलाय सागरकडून. चेंडू डॉट. अच्छा, या चौथ्या रात्रीतला शेवटचा सामना आहे आणि यावेळेस आता आपण पाहतोय चेंडू खेळला गेला लॉंग दिशेने. एक धाव येईल, दुसऱ्या धाव सिंगचा प्रयत्न केला आहे आणि पाहता पाहता क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करेपर्यंत ही दुसरी धाव सुद्धा आरामशीर त्या पळून पूर्ण केली गेली. आपण पाहतोय की मिड ऑन आणि मिड विकेटला सर्कलच्या आतमध्ये कुठलाच क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. ऑफ साईडला जे काही 4 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहेत, ऑन साईडचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहे, पण तो शॉर्ट फाईन लेगलाय आणि त्यामुळे फक्त हळूवारपणे चेंडू खेळायचा आणि सिंगल डबल जास्तीत जास्त बनवायचं हा प्रयत्न आहे भावी 11 संघातील असणाऱ्या या दोन्ही फलंदाजांचा, अक्षय आणि त्याच्या जोडीला असणारा अशफाक. ओ, हा चेंडू हळूवार पण टाकलाय. यष्टीरक्षक थोडीशी चूक, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजा कव्हर करताना पाहायला मिळालाय. चांगला प्रयत्न होता यष्टीरक्षकाचा. अभिजित साळुंके त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळालाय यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडताना. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय षटक सुद्धा संपलं जाईल ते तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती आपल्याच्या पाण्यामध्ये 2 षटकं टाकली ती सागर पाटीलने आणि 2 षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या त्या फक्त 8 धावा आणि 2 विकेट त्यांनी मात्र घेतलेले आहेत. जे 4 फलंदाज बाद आहेत त्या 4 पैकी 2 फलंदाज हे सागरने बाद केले आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी सागर पाटील याची. आता 4थं षटक सुरू होईल. कंटिन्यू मारा करतोय आरिफ काझी. 4थं षटक आपल्याला पाहायला मिळते ते आरिफ काझी याचं. जसा अगदी 4था सामना संपला गेला तसं बरेचशे प्रेक्षकांची संख्या सुद्धा अगदी कमी होताना जी पाहायला मिळाली. आज बराचसा उशीर झालाय. आपण पाहतोय घड्याळामध्ये पाहिलं तर आता टायमिंग जो आहे तो बरोबर 1 वाजून 12 मिनिटं जी झालेले आहेत. 1 वाजून 12 मिनिटं जे होत आहेत आणि कालपर्यंतचा विचार जर केला तर मला वाटतं काल 1-1.5 वाजेपर्यंत सामने सगळे संपले होते. हा कालपर्यंतचा इतिहास आहे. परंतु ए आणि बी ग्रुपचा विचार जर केला तर 3 दिवसामध्ये घडलेल्या घटनांमध्ये अगदी बहारदार कामगिरी. आज नवीन गटाला झाली सुरुवात. हो, हा चेंडू हळूवारपणे अगदी खेळला गेलाय लॉंग ऑन दिशेने. त्या दरम्यान पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. 1 धाव असेल आणि एका धावसंख्या धावलक पुढे जाईल, पोहोचेल तो 23 धावा. 23 रन लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 23 धावा आहे 14 षटक चालू असताना. आरिफ काझी गोलंदाजी मार्क करतोय. स्ट्राईकला आता फलंदाज पोहोचलाय तो अशफाक. 1 धावसंख्येवरती खेळतोय, जो नाबाद आहे 1 या धावसंख्येवरती. ओ, हा चेंडू अतिशय सुरेख निर्धाव चेंडू टाकला जातोय. आज वातावरणाचा थोडासा अंदाज जर घेतला तर जे काही नॅचरल ग्रास आपल्याला पाहिजे त्याच्यावरती ओलसरपणा आहे, थोडंसं दव पडलं गेलेलं आहे. खेळपट्टीवरती सुद्धा ओलसरपणा निश्चित प्रमाणात आपल्याला जे सांगता येईल कारण थोड्याशा थंडीमुळे आता ही खेळपट्टी सुद्धा गोलंदाजांसाठी अनुकूल होताना आपल्याला जे पाहायला मिळते. हो, हा चेंडू आपण पाहतोय चेंडू खेळला गेला मिड विकेटला, सीमा रेषेच्या बाहेर असेल और ये 6 रन. षटकार एक सुरेख प्रकारचा खेळलेला हा खणखणीत असा षटकार आहे.
आणि धावफलक पुढे जाईल, पोहोचेल. 29 धावा, 14 षटक चालू असताना. आपण मगाशी शब्द वापरले का, खेळपट्टी थोडीशी ओलसर. ओलसर म्हणण्यापेक्षा त्याच्यावरती थोडंसं दव पडले गेले, त्यामुळे स्विंग मारा ज्या संघाकडे जो असणार आहे त्या संघाचं बरंचसं कामकाज. म्हणूनच मगाशी मला वाटतं 6 चेंडूमध्ये 7 धावा होऊ शकल्या नाहीत. त्यात एक वाईट होता पहिलाच. 6 चेंडू 6 पाहिजे असताना सुद्धा अक्षरशः 4 चेंडू जे डॉट टाकले गेले. आणि विजय जाधव चॅलेंजर्स लांजा संघ जिंकला. ओ बॅटची कड, इष्टरक्षक आता चेंडू पोहोचू शकला नाहीये. त्या दरम्यान घेतलेली एक सिंगल आहे, आपले एकाने वाढला जाईल. 4थं षटक सुद्धा या दरम्यान संपले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा आहेत. 4 बाद 30 धावा आपल्याला ज्या पाण्यामध्ये आहेत. एचर ग्रास सुसज्ज असं हे मैदान आपल्याला पाण्यामध्ये छत्रपती शिवाजी स्टेडियम आहे. आणि या मैदानावरती या टेनिस क्रिकेटच्या व्यतिरिक्त लेदरचा सुद्धा खूप मोठा सराव होतो. रणजीचे सामने या मैदानावरती झालेले आहे. 26 जानेवारीला जे परेड संचलन आपण जे पाहतोय ते याच अगदी मैदानावरती होत असतं. त्यानंतर बाकीचे जे काही छोटे छोटे इव्हेंट असतील किंवा खूप मोठमोठे कार्यक्रम जर आपल्याला पाहिजे असतील तर या सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवासाठी हे मैदान अतिशय सुसज्ज असणार हे मैदान आपण जे पाहतोय. रत्नागिरी शहरासाठी खूप चांगली गोष्ट आहे की हे मैदान सिटीमध्ये आहे. हो, हा चेंडू आपण पाहिलाय, लॉंग दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव असेल, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडू कव्हर करेल, फिकीला जवाब, परंतु त्याही पेक्षा कौतुक करावं लागेल ते फलंदाजांचं. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल, पोहोचेल 32 धावा. 32 32 वरती धावफलक आहे. खूप साऱ्या लोकांनी केलेली ही मदत आहे. म्हणजे काही आपण पाहतो की स्पॉन्सरशिप म्हणून कामकाज तर केलेलं आहे, परंतु असे बरेचसे काही व्यक्ती ज्या आहेत, क्षेत्ररक्षण सुरेखे, फिगे सुरेखे, एक धावाली 33 धावा धावफलक करते. असे बरेचसे काही व्यक्ती आहेत की त्या व्यक्तींचा खारीचा वाटा या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी मानला जातो. असे बरेचसे व्यक्ती आहेत. अर्थात त्यांचा बराचसा नामोल्लेख झाला नसेल. म्हणजे सिक्युरिटी गार्ड असेल, या मैदानावरती ग्राउंड स्पिनची कामं करणारी व्यक्ती असतील, या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था मात्र ज्यांच्याकडे दिलेली आहे. ओ, हा चेंडू आपण पाहतोय उजव्या बारे, व्हाईट बॉल, धावफलक पुढे जाईल, 34 वरती धावफलक असेल. त्यानंतर आपण पाहतोय हॉटेल लाईन्स आपले जे पाहिलं आहेत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. कारण त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आलेल्या प्रेक्षकांची पेटपूजा म्हणा, खेळाडूंसाठी मात्र भोजन व्यवस्था म्हणा, त्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय प्रत्येकानेच खूप चांगल्या प्रकारचं कामकाज अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. हो, पुन्हा एकदा बिघड केला गेलाय. चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षक अगदी चेंडू खाली, परंतु झेल सुटला गेलाय, सोप्पा झेल सुटलाय. त्या दरम्यान अगदी 2 धावा आहेत. आपण चर्चा करत होतो नॅचरल ग्रासवरती, म्हणजे जे काही आउटफील्ड आहे त्याच्यावरती थोडंसं दव अगदी आपण पाहतोय, खेळपट्टीवरती दव थोडंसं आपल्याला पाहायला मिळतंय. आता ते चेंडूला पण दव लागले की काय, म्हणून चेंडू हातामध्ये येत नाहीये. चेंडू थोडासा ओलसर झालाय असं म्हणूया आपण आता, म्हणून चेंडू हातात येत नाही असं समजू. 2 धावा आहेत. धावफलक 36. या दरम्यान अगदी चेंडू पुन्हा एकदा हवेत असेल, परंतु नो मॅन्स लँडवरती चेंडू जाऊन जे पडलाय. पुन्हा एकदा दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, धावबाची संधी, पुन्हा एकदा 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केलाय, बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नाहीये. आणि पहा एवढ्या प्रकाश होतात, सर्कलच्या आतमध्ये फक्त चेंडू आहे आणि तरीही घेतलेल्या या 3 धावा. मी मगाशी एक गोष्ट सांगितली गेली जयेश पाटील बद्दल, जेपी बद्दल, की धावसंख्या बनवताना धावा चोरणार हा चोरटा आहे. आणि पहा ही जोडी धावसंख्या झटपट वाढताना पाहायला मिळते, चुरटी धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावफलक धावसंख्या 39, 39. पाचवं षटक चालू आहे आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय यष्टीरक्षक स्वतः झेल घेतोय. धक्का क्रमांक 5वा. 5 बाद 39 आणि बाद झालेला फलंदाज जो आहे तो अशफाक बाद झालाय. तर नवीन फलंदाज येईल अशफाकच्या जागेवरती, तो आता
उंच पुरासा तगडा खेळाडू तो जासिम. फिटनेस अतिशय सुरेख आपण पाहू शकतो. ऑनलाईन प्रेक्षक अगदी जे क्रिकेटचा आनंद घेत आहेत त्यांनाही मात्र या सामन्याचा आनंद घेता येतोय. अगदी LED वरती आपण पाहू शकतो खूप चांगल्या प्रकारची अत्याधुनिक सुखसुविधा पोहोचवणारे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरत स्पर्धेचा बोलबाला वाढवणारे tenniscricket.in चे प्रवक्ते प्रॉपरायटर आदरणीय संतोषजी नाणेकर खूप चांगलं कामकाज आहे आपलं. आणि आपण एक ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं आणि तो ॲक्शन रिप्ले जर एखाद्या क्षेत्ररक्षकाने चांगला झेल घेतला, एखाद्या फलंदाजीने चांगल्या प्रकारचा जर षटकार जर मारला तर तो ॲक्शन रिप्ले 3 ते 4 वेळा दाखवला जातो. हो, सूर्यप्रकाशचा फटका आहे. लॉंग ऑनला चेंडू असेल त्या दरम्यान अगदी एक धाव आली आणि यावेळेस अगदी फिकी ऑन द स्टंप थ्रो आहे. सूर्यप्रकाशची फिकी आहे. एकच धाव येईल आणि एका धावसंख्येने धावफलक पुढे पोहोचेल. तो 40 धावा, षटक 5वं संपले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8च्या सरासरीने 40 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक आता टाकलं जाईल. शेवटचे षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाज येतो आपण पाहूया. कारण पहिली 2 षटकं ही सागरने आणि आरिफने टाकलेली आहेत. 2-2 षटकं टाकल्यामुळे आता 4 गोलंदाजी वापरायचे. त्यापैकी आता हा 4था गोलंदाज येईल आणि गोलंदाजी मार्ग कधी गोलंदाज आलाय तो सँडी अर्थात संदीप संगपाल जो आता गोलंदाजी मार्गावरती पहा. मला वाटतं या संघातला हा परेश इलेव्हन संघातला सगळ्यात छोटा खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये उंची लागत नाही. क्रिकेटमध्ये मी काल अगदी या गोष्टीची चर्चा केली की क्रिकेटमध्ये जात धर्म भाषा रंगरूप चालत नाही. क्रिकेटमध्ये उंची लागत नाही. क्रिकेटमध्ये लागतो फक्त तुमचा आत्मविश्वास, तुमची मेहनत, तुम्ही घेतलेले कष्ट, तुमचा असणारा रोजचा सराव. हो, हा चेंडू आपण पाहतोय उजवीच्या बाहेर असेल. व्हाईट बॉल. धावलक पुढे पोहोचेल 41. 41 रन, 41 धावा आहेत. हो, हा चेंडू सूर्य टाकला गेलाय. आणि एक गोष्ट अभि सर मला आठवली गेली आता की नाम आणि काम यावरून नाम भले अपना छोटा हो, काम भी अपना छोटा हो, लेकिन खुद का हो. जे आहे आमच्या होम स्पोर्ट्स क्लबचं भले 4 वर्षाची क्रिकेटची स्पर्धा आहे पण नाव खूप मोठं होतंय. जगाच्या कानाकोपऱ्यात मात्र या क्लबचं नाव पोचलं गेलंय फक्त 4 वर्षामध्ये. अर्थात ओमसाई मित्रमंडळ 23 वर्षापूर्वीची ही संघटना उभारली गेली आणि या दरम्यान आपण पाहिलाय चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय, जेल सुटलाय, कॅच छोडा. आणि या दरम्यान आपण पाहतोय ही 3री धाव. वारंवार होणाऱ्या चुका आपल्या ज्या पाहायला मिळत आहेत आणि या 3 धावसंख्येने आपल्या पुढे पोहोचेल तो 44 धावा. बरेचसे मिसफिल होताना पाहायला मिळाले. 1-2 झेल सुद्धा सुटले गेलेले आहेत हे परेश इलेव्हन या संघाकडून. अर्थात अशा प्रकारची अपेक्षा नसेल. परेश इलेव्हन संघाचा संघनायक असेल किंवा त्या संघाचे ओनर जे असतील, कारण वास्तविक आता हा संघ सातारा आणि साताराच्या परिसरातील खेळाडू आहेत. आणि यावेळेस अगदी आपण पाहिलाय चेंडू खेळला गेला पुन्हा एकदा मिड विकेटला. खूप उंचीवरती चेंडू आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय आणि फलंदाज बाद. जासिम बाद झालाय. धक्का क्रमांक बसला गेला आता 6वा आणि 6 बाद. धावपालकावरती धावसंख्या जी आहे ती 44 धावा आहे. शेवटचं षटक चालू आहे. संघाचा संघनायक सँडी संगपाल जो गोलंदाजी मार्ग होती. नवीन फलंदाज येईल तो सुमित. या अगोदर आपण पाहिलं सुमित डेकळे बाहुबलीला की ज्या बाहुबलीने लागोपाठच्या 3 षटकार मारत सामन्यातला रंग संपून टाकला होता. सुमित भोले कदाचित उद्या या मैदानावरती आपल्याला सागर भोले नावाचे खेळाडू पाहायला मिळेल ज्याला ली नावाने ओळखलं जातं. पुण्यामध्ये असणारा येरवडा, येरवड्याचा हा खेळाडू सागर भोले कदाचित उद्या या मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. हो, या दरम्यान आपण पाहिले पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल. स्वतः संघाचा यष्टिरक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु पोहोचू शकला नाहीये. त्या दरम्यान आलेली एक
सिंगल आणि त्या दरम्यान अगदी धावफलक पुढे जाईल, पोहोचेल तो 45 धावा. सँडी तयार आणि स्ट्राईकला फलंदाज जो आहे सुमित. सँडी टू सुमित. ओ सूर्यप्रकाशचा फटका आहे. कव्हरची दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, एक धाव येईल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि क्षेत्ररक्षण सुरेख. धावबाची संधी होती परंतु चेंडूची फेकीपर्यंत घेतलेल्या 2 धावा आहेत. धावफलक पुढे पोहोचेल आता 47 वरती. शेवटच्या षटकातला कदाचित शेवटचा चेंडू असावा आणि या शेवटच्या चेंडूवरती कितपत धावा बनवल्या जात आहेत, एखादा मोठा फटका खेळला जातो की नाही, षटकार चौकार मारला जातो की नाही, की या शेवटच्या चेंडूवरती एखादी विकेट गोलंदाज मिळवतोय. आणि या दरम्यान आपण पाहिले चेंडू जोरदार खेळला गेलाय, चेंडू मिड विकेटला पोहोचलाय आणि यावेळेस अगदी चेंडू अडवलाय. चेंडूची फेकी सुरेख परंतु यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू पोहोचू शकत नाहीये. त्या दरम्यान 2 धावा, रेस लागली गेली आणि या दरम्यान फलंदाज धावबाद. बनवल्या गेल्यात 49 धावा आणि बनवायच्या आहेत त्या 50. 49 धावा बनवलेल्या आहेत. 50 धावसंख्येचं टार्गेट असेल परेश 11 या संघाच्या समोर. एक खूप चांगल्या प्रकारचं कामकाज आपण पाहतोय या ठिकाणी. ओमसाई स्पोर्ट्स क्लब या क्लबचे असणारे मात्र अध्यक्ष आमचे परागजी सावंत आहेत, उपाध्यक्ष दीपकजी पवार. पॉवर ऑफ ओमसाई असं म्हणूया आपण. दीपक पवार यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या मित्रपरिवाराच्या संकल्पनेतून ही क्रिकेटची स्पर्धा जी साकारली गेलेली आहे. त्यानंतर आमचे रणजीची परब आहेत, संपूर्ण मित्रपरिवार आहे. टेक्निकल टीममध्ये आपण पाहिलं तर आमचे दीपक मोरे सर आहे, सईदभाई मुकदम आहेत, आमचे बाळूदादा साळवे आहेत, आता दत्तात्रय उर्फ बाळूदादा साळवे, परेशजी सावंत आहेत. आमचे सिक्युरिटी म्हणून जे कामकाज करतायत या स्पर्धेमध्ये, त्यामध्ये GSL सिक्युरिटी गार्ड, खूप मोठं कामकाज त्यांचे पाहायला मिळते. आणि लाईव्ह प्रेक्षेपण आपल्या जे पाहायला मिळते ते tenniscricket.in यांच्या माध्यमातून आहे. त्याचबरोबर बरीचशी चलचित्र त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये बंद आहेत. ते आमचे प्रभास स्टुडिओचे प्रोप्रायटर प्रवीणजी भाताडे आणि मित्रपरिवार, त्यांचं खूप मोठं योगदान या ठिकाणी आपल्या जे पाहायला मिळते. स्कोरर म्हणून जे कामकाज करतायत त्यामध्ये टेबल टेनिस नॅशनल लेवलला खेळलेल्या गोल्ड मेडलिस्ट विनर सोनम चव्हाण आणि महाराष्ट्र टीममध्ये खेळलेल्या, इंडिया टीममध्ये T20 मध्ये खेळलेल्या, नेपाळ दौरा करून आलेल्या आणि ज्यांचं सिलेक्शन आता श्रीलंके दौऱ्यासाठी झालेलं आहे त्या दर्शना पवार आणि आता आमचे समित असणारे प्रणितजी मयेकर, हे 3 व्यक्ती स्कोररची भूमिका पार पाडत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आमचे गौरव भागवत आहेत, मेघेजी मोणकर आहेत, श्रीकांतजी कुडव आपल्याला पाहायला मिळत आहेत, आमचे MCचे असणारे मनोजी सुतार या ठिकाणी आपले जे पाहायला मिळत आहेत. जे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे मान्यता प्राप्त असणारे हे पंच आपल्याला आरके मोटर्स लवकरच आपल्या शहरात शुभारंभ. TVS कंपनीच्या वर्ल्ड क्लास गाड्यांचे आरके मोटर्सचं भव्य शोरूम. आदरातिथ्य करणं यामध्ये वर्ल्ड क्लास ऑटोमॅटिक वर्कशॉप, TVS कंपनीचे सर्व ओरिजिनल स्पेअर पार्ट्स उपलब्ध. रत्नागिरीचे अधिकृत मेन डीलर आरके मोटर्स. महत्वाचा मानला जातो. आमचा पत्ता आरके मोटर्स, रत्नागिरी कोल्हापूर रोड, बँक ऑफ इंडिया शेजारी, JK फाइल्स, रत्नागिरी. किंवा आजही आपण एखाद्या गेट प्रवेशद्वाराजवळ गेलो तर तिथं मात्र तुमच्यासाठी वेलकम हा बोर्ड असो. तसं स्वागतासाठी आमच्याकडे एक खूप महत्वाची व्यक्ती आपण पाहतोय की ज्यांचं नाव उभ्या महाराष्ट्रभर आहे. चित्रपट सृष्टीमध्ये आणि सिनेमा सृष्टीमध्ये आपण जर लक्ष जर दिलं किंवा कला क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जर आपण लक्ष जर दिलं तरी व्यक्तीचं खूप मोठं नाव आहे. आणि रत्नागिरीची क्रिकेटची स्पर्धा म्हटली की मी त्या कमिटीचा मेंबर आहे, मला जाणं भाग आहे. म्हणजे सगळ्या कामांना मात्र विराम असतो, सगळी कामं बंद असतात, बाकीची सगळे कामं बंद ठेवली जात आहेत, परंतु या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आवर्जून वेळ काढला जातो. ते आदरणीय आमचे अभिजित गोडबोले सर यांचं मात्र खास कौतुक असेल. खूप बिझी शेड्यूल असतं अभिजित गोडबोले सरांचं, पण तरीही किती कामाचा त्रास म्हणजे किती त्रास झाला, किती काम जरी असेल तर चेहऱ्यावरती नेहमी हास्य असतं. मी त्यांना मगाशीच अगदी चर्चा करताना एक गोष्ट विचारली गेली की ते जे काय रहस्य आहे ते आमच्यापर्यंत थोडंसं मात्र आलं तर खूप बरं होईल. की चेहऱ्यावरती स्माईल असणं,
चेहरा नेहमी टवटवीत ठेवणं, फिटनेस चांगलं ठेवणं, गोड आवाज येण्यासाठी मात्र काय करावं लागतं. अर्थात बऱ्याच जणांचे आवाज गोड असतात, परंतु त्या गोड आवाजात कधी कधी कडवटपणा सुद्धा असतो. परंतु तुम्ही एखादी विनंती एखाद्या व्यक्तीला जरी केली तर ती गोडच मानली जाते. एक शब्दफेक खूप महत्त्वाची जी आपण पाहायला मिळते आमच्या अभिजित गोडबोले सरांच्या वतीने. त्यांचे मात्र खूप मोठं कौतुक या ठिकाणी मी करेल. आघाडीची जोडी सुद्धा या दरम्यान आपल्या जे पाहायला मिळते. Tenniscricket.in India's बनवल्या गेल्या त्या 49, बनवायच्यात 50 धावा. का अभिजित गोडबोले सरांसाठी 2-3 वाक्य सांगायचे वाटतील की त्यांचे शब्द खूप महत्त्वाचे मानले जातात. की शब्दांनी शिकवले पडता पडता सावरायला, शब्दांनी शिकवते रडता रडता हसवायला. शब्दांमुळेच होतो एखाद्याचा घात आणि शब्दांमुळेच मिळते एखाद्याची आयुष्यभर साथ. शब्दांमुळेच जुळतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा. शब्दच जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. म्हणूनच तर जो 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 जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तोच खरा खुरा जग जिंकेल. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. 50 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. इबाद गोलंदाजी मार्गावरती आलाय. चेंडू सुंदर ते अडवलाय. एक धाव असेल आणि पहिल्या चेंडूवरती परेश 11चा आघाडीचा फलंदाज आपण पाहतोय अभिजित, तो 1 धाव सेकंद आपलं खातं खोलतोय आणि त्याच्या जोडीला असणारा फलंदाज आपण जो पाहतोय तो आहे अक्षय. अभिजित आणि अक्षय आणि दुसऱ्या बाजूला इबाद. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदररित्या अडवला जाईल. त्या दरम्यान पुन्हा एकदा एक सिंगल घेतली गेली. धावफलक पाडतोय. संघाची धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आता तब्बल 2 या धावसंख्येवरती आपल्याला जी पाहायला मिळते. गोलंदाज सही आहे इबाद आणि यावेळेस अगदी आक्रमण केले गेले. वायदूस पुढे चेंडू हवेत असेल, पाहूया झेल झालाय आणि पहिला धक्का वाचला गेलाय. अभिजित 1 वरती बाद. एक सुरेख झेल घेतला. आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये एकदम जोरदार फटका खेळला गेला. चेंडू पूर्णपणे आपण पाहतोय. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3 श्वान जे आहेत. पण अभि सर हे 3 श्वान पाहिले आणि मला आठवण झाली छत्रपती शिवरायांच्या जळत्या चितेवरती ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तो वाघ्या कुत्रा. जगातला सगळ्यात वफादार प्राणी जर कोणता असेल तर तो श्वान. नक्कीच. बोलता सही अरे ओ क्लीन बोल्ट आणि फलंदाज बाद. बेहतरीन गेंदबाजी. गेंदबाज इबाद समोरच्याला करतोय बरबाद आणि तो भावी 11ला करतोय आबाद असं म्हणूया इबाद बद्दल. कारण लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद करत एक बहारदार कामगिरी इबादची पाहायला मिळते. परेश 11चे आघाडीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आत राहिला. नक्कीच. आणि ही दुसरी संधी आजच्या सत्रातली आहे हॅट्रिक करण्याची. पहिली संधी पण याच्यापूर्वी एका मॅच मध्ये होती पण हॅट्रिक होऊ शकली नाही. आता होते का बघूया. अजूनही रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 2017 मध्ये या 4थ्या सीझन मध्ये अजूनही हॅट्रिक झालेली नाही. आपण प्रतीक्षेत आहोत त्या हॅट्रिकच्या. पाहूया. मागाशी मी तुमच्याशी अगदी इलू खोपेकर जे आता आमच्या उजव्या बाजूला बसलेले आहेत त्यांनी कळवलंय जर हॅट्रिक जर झाली तर 1000चं रोख पारितोषिक. पहा पारितोषिक लावलं जाते. संधी येताना खूप छोटी वाटते परंतु संधी हातातून निघून गेली तर ती विशाल पहाडासारखी डोईजड वाटते. संधी 2 प्रकारे येऊ शकते. एक माणसाच्या नशिबाने आणि एक माणसाच्या कर्तृत्वाने. कर्तृत्व चांगलं आहे गोलंदाजाचं. आता त्याला नशीब आजमायचंय. आता विकेट हॅट्रिक पूर्ण होती की नाही पाहू. पण पहा गोलंदाजाच्या बरोबर फलंदाज त्याही पेक्षा अगदी हुशार पाहायला मिळालाय. एक सिंगल घेतली गेली. हॅट्रिक मत पूर्ण होऊ शकली नाहीये आणि धापलक 1ने पुढे जाईल.
पोहोचेल 3 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बाद 3 धावा. आपण पाहतोय आता 2 फलंदाज जे आहेत निनाद आणि त्याच्या जोडीला असणारा लखन. आणि या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल. पाहूया झेल होतं की काय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अरे चेरन षटकार. निनाद पवार खूप आक्रमक फलंदाज आहे. सातारा परिसरातला प्रोफेशनल प्लेअर मध्ये खूप मोठं नाव या निनादचं पाहायला मिळतंय. आणि या निनादने खेळलेला एक आक्रमक फटका. पहिलं षटक संपलं गेलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा 2 फलंदाज जे बाद आहेत. 2 बाद 9 धावा आहेत. 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे पहिल्याच अगदी षटकामध्ये 2 फलंदाज जे बाद झाले होते. 5 चेंडूपर्यंत विचार जर केला त्यावेळेस अगदी 2 बाद 3 धावा होत्या. परंतु निनाद पवारच्या बॅटमधून आलेला जो काही षटकार आहे त्या षटकारामुळे थोडासा जो प्रेशर होता परेश 11 या संघावरती तो बराचसा दूर झालेला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 9 धावा आहेत. आता उर्वरित 30 चेंडू जे शिल्लक आहेत आणि 30 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या 41 धावा. कोकणातली ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी. पण जो क्षेत्ररक्षण करण्याचा संघ आहे तो कोकण नगरचा आहे. आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून या कोकणात यायला कुणीच मागं पुढे पाहत नाही. हे तितकंच वैशिष्ट्य आहे या कोकणाचं. नक्कीच या कोकणावर प्रेम करणारी अगणित लोक आहेत. दुसरं षटक आता सुरू होईल आणि गोलंदाज आलाय सुमित भोले. सुमित भोले आणि यावेळेस अगदी चेंडू शॉर्टपिच पडलाय. पुलचा फटका आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार. धाबालेखा दरम्यान आपण पाहतोय धाबालेखा धावसंख्या पुढे चौकाराने वाढले जाईल. 13 धावा 13 रन. मी बराच वेळ अगदी गेली 2-3 दिवसापासून ही चर्चा निश्चितप्रमाणे अभिजित सर करण्याचा प्रयत्न करतोय. धापालेकरती ज्यावेळेस 13 धावा आहेत त्यावेळेस मी एक वाक्य नेहमी सांगतो की इस दुनिया में ना कुछ तेरा है ना कुछ मेरा है. दिया सब कुछ उस भगवान ने उस अल्लाह ने. मला म्हणजे हे षटक संपले की तिथपर्यंत पोहोचायचे. ओ हा चेंडू आपण पाहतोय उजव्या वेष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धाबालेख वाढेल. संघा धावसंख्या 14 धावा. एकदा एका भक्ताने परमेश्वराला विचारले गेले की हे परमेश्वरा मी तुला काय देऊ जेणेकरून तू खुश होशील. आता या दुनियाची सृष्टीचा निर्माता तो आहे. या पृथ्वी तलावरती असणाऱ्या चराचरात तो आहे. सगळं काही जिकडं पाहिजे तिकडे फक्त तूच आहे. परंतु तुझी वस्तू मी तुला कशी द्यायची. मग मी तुला काय देऊ जेणेकरून तू खुश होशील आनंदी होशील. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. सुरेख झेल घेतलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलंय इबाद. पहिल्या षटकात 2 बळी मात्र इबादने घेतले आणि तिसरा फलंदाज अगदी जो बाद झालाय जो गोलंदाज आहे सुमित तो झेल सुद्धा इबादने घेतलाय. लाजवाब इबादची मात्र कामगिरी पाहायला मिळते. तिसरा फलंदाज बाद. 3 बाद 14 धावा आहेत. 50 धावसंख्येचा पाठलाग. 3 बाद 14. आपल्याला राहिलेला थोडासा विषय अगदी पूर्ण करू आपण की मी या जगातली कुठली गोष्ट तुला देऊ जेणेकरून तू मात्र खुश होशील. त्यावेळेस मात्र परमेश्वराने त्याला सांगितलं की मी सगळीकडे आहे. या पृथ्वीचा या सृष्टीचा निर्माता मी आहे. तुमच्या मानवजातीचा निर्माता सुद्धा मीच आहे. परंतु सगळं काय मी दिलंय फक्त मी एक गोष्ट तुम्हाला मी दिलेली नाहीये जी आज तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि या गोष्टीमुळे आज माणूस माणसामध्ये नाहीये. माणूस की विसरला गेलाय. त्यावेळेस तो अगदी भगवंतासमोर मात्र भक्त म्हणतो की असं काय आमच्याकडे आहे जेणेकरून मात्र आम्ही आमच्यात राहिलो नाही. त्यावेळेस अगदी भगवंताने सांगितलं तेवढी गोष्ट फक्त मला दे. त्याचं नाव आहे अहंकार.
घमेंड जे आजकाल खूप लोकांकडे आहे. आपल्याकडे काहीतरी जवळपास येतं आणि आपण शेजारच्यांची सुद्धा चौकशी करत नाही, आपल्याला मित्राला सुद्धा आपण विचारत नाही. ही गोष्ट निश्चितप्रमाणे आपल्याला जाणवते आणि त्यामुळे आज माणूस माणसामध्ये पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टींपासून लांब राहणं सगळ्यात महत्वाचं मानलं जातं. या दरम्यान एक धाव घेतली जाईल. आपल्याला क्रिकेट बरोबर थोड्याशा ज्या काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला क्रीडा दर्शकापर्यंत ऑनलाईन जे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत देता येईल. म्हणजे एखाद्या मित्राबरोबर वादविवाद जर चालू असेल तर ह्या गोष्टीमुळे तो मित्र त्या मित्राशी बोलला तर आपली टुर्नामेंट सक्सेस झाली, आपली कॉमेंट्री सक्सेस झाली असं म्हणूया आपण. आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदरता खेळला स्क्वेअरलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू कव्हर करेल. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न होती की पाहूया क्षेत्ररक्षण सुरेखे. एक धाव येते धापलेक एकीने वाढला जाईल. धापलेक धाव संख्या पुढे पोहोचेल ती अगदी 16 धावा आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू असताना 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय तो सुमित, परंतु त्याचबरोबर निनाद सुद्धा खूप आक्रमक आहे. आणि या दरम्यान चेंडू हवेत असेल परंतु पुन्हा एकदा चेंडूची वाट पाहिली गेली आणि झेल तर होऊ शकला नाहीये. चेंडूच्या क्रॉस पळत गेलं, चेंडूवरती पोहोचू शकला नाहीये. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तो अगदी इबाद नाहीये हुसेन. म्हणजे आपण मगाशी एक चर्चा केली की एक नावं जरी असली परंतु कामं खूप वेगळे असतात. नाव हुसेन बोल्टचं जागतिक क्रमावरती पहिल्या क्रमांकावरती 100 मीटरमध्ये, परंतु हा हुसेन चेंडूपर्यंत पोहोचला नाही ही मोठी शोकांतिक आहे. एक धाव आहे. धापलक 17. हा चेंडू अगदी हळूवारपणे टॅप केलाय. मिडॉनच्या दिशेने चेंडू असेल. एक धाव आली. धाव फलकावरती धाव संख्या 18 धावा, 18 रन. षटक क्रमांक दुसरं या दरम्यान अगदी जे संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 18 धावा धाव फलकावरती जे आहेत. 2 षटकं संपलेले आहेत. 3 बाद 18 धावा झालेल्या आहेत आणि अप्रतिम मॅच चाललेली. आपण बघितलं की रात्रीचे आता 1:45 वाजले तरी सुद्धा काही समर्थक बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅरिकेडिंगच्या बाहेर, काही प्रेक्षक अजूनही या सामन्याचा आनंद लुटत आहेत. आणि उद्यापासून ज्या वेळेला आणखीन नामचीन प्लेयर याच्यामध्ये येतील, जसं उद्या गुरुरत्नची मॅच आहे त्याच्यामधून कृष्णा सातपुते आपल्याला बघायला मिळेल, एजाज कुरेशी आपल्याला बघायला मिळेल, योगेश पेनकर आपल्याला बघायला मिळेल. YCC पॉवर्समधनं उमर 11 ही जी अत्यंत रेप्युटेड टीम आहे त्याचे प्लेयर आपल्याला इथे बघायला मिळतील. गावदेवी नवी मुंबई याच्या संघातनं सगळे दादा प्लेयर्स इथे बघायला मिळतील. उस्मान पटेल आपण ज्याच्या चर्चा केलेली आहे की ज्याला 21 चेंडूमध्ये 100 धावा पूर्ण केल्यानंतर 1,19,000 रुपये हे प्राइज आलेलं आहे. तो खेळाडू उद्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. डोळ्यासमोर असं चित्र येतं की उद्यापासनं या स्टेडियमचा नजारा काय असेल. आजच आपण बघितलं इतकी गर्दी आणि अलोट प्रतिसाद सर्व क्रीडाप्रेमींचा रत्नागिरीकरांचा होता. जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे नक्कीच कमी आहेत. आणि स्पेशली थँक्स निश्चितप्रमाणे मी संपूर्ण ओम साई स्पोर्ट्स क्लब, आमचे दीपक दादा, आमचे फैजल आहेत, अभिजित सर, तुमचं मात्र स्पेशली थँक्स असेल की आम्हाला कुणाल दाते आणि मी स्वतः मनोज वेल्लेकर आमच्या दोघांना एवढ्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये समालोचनेची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मॅम तुमचे. आभार मला तुमचे मानले पाहिजेत, कारण आता तुम्ही आभार मानलेत म्हटल्यानंतर माझं कर्तव्य आहे तुमच्या दोघांचे आभार मानले पाहिजेत की तुम्ही इतक्या लांबवरनं येऊन सुद्धा, इतका उशीर होऊन सुद्धा रत्नागिरीसारख्या आमच्या छोट्याशा शहरामध्ये समालोचन करताय. यासाठी ही सुद्धा आमच्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे की 2 चांगले मित्र आमच्याबरोबर जोडले गेले. हा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट थर्मेला पोहोचलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. त्या दरम्यान एक धाव आहे. धाबलेक एकाने पुढे जाईल, पोहोचेल. तो आता 19 धावा आहेत. 50 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. सामना हाही रंगला जाणार आहे, याच्यात कुठल्याच प्रकारची शंका नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत सामना पोहोचणार आहे. कारण दोन्ही संघामध्ये आपण पाहिलं समान ताकदीचे अगदी फलंदाज गोलंदाज पाहायला मिळत आहेत. समान ताकदीचे दोन्ही खेळाडू आहेत. कधी सामना गोलंदाजाच्या बाजूने जातोय, कधी सामना मात्र फलंदाजाच्या बाजूने जातोय. या दरम्यान अगदी जमिनीला समंत्र फटकेबाजी, मिळवच्या दिशेने चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान फिकी खराब. म्हणजे फलंदाजाकडून कधी कधी सोपे चेंडू डॉट जात आहेत, कधी कधी चांगले चेंडू बॅटवरती आल्यानंतर खराब क्षेत्ररक्षकांवरती धावा वाढल्या जात आहेत. ही समान ताकद आणि याच गोष्टीमुळे हा सामना रंगला जाईल, याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही. धावफलक वाढेल, संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. ती आता 21 धावा, अजून 29 धावा बनवायच्या आहेत. 22 चेंडू शिल्लक असतील.
हो हळूवारपणे चेंडू या दरम्यान खेळला गेला. मिडनची दिशेने चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती येईल. त्या दरम्यान हो माघारी पाठवलं जात आहे. कॉल कुठलाच नव्हता आणि या दरम्यान धक्का क्रमांक बसला जाईल तो चौथा. 4 बाद 22 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 4 बाद 22. उर्वरित चेंडू आपण पाहूया जे शिल्लक असतील. आता 21 आणि 21 चेंडूमध्ये अजूनही 28 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. बाद होणारा फलंदाज जो आहे आरिफ काझी बाद झालाय. नक्कीच. आणि आपण आता बघितलं की थोडासा नाही म्हटलं तरी कदाचित दव पडायला सुरुवात झाली असेल, कारण 1:15 वाजून गेले. त्याच्यामुळे ज्यावेळेला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याने क्रीज सोडलं तेव्हा जरासा घसरला तो फलंदाज. उसके पाव फिसल गए आणि त्यामुळे तो क्रीजमध्ये परतू शकला नाही. या दरम्यान जोपर्यंत नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय आणि सामना सुरू होईल ते या दरम्यान उद्याच्या सामन्यांचे कोणकोणते सामने आहेत त्याची एकदा माहिती आपल्याकडनं लोकांपर्यंत पोहोचू दे, जेणेकरून ते आपल्या आणखीन मित्रांना सांगतील आणि उद्या मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित होतील. नक्कीच सर. ओ हा चेंडू आपण पाहतोय उजवीष्टीच्या बाहेर टाकला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धापलक 1ने वाढला जाईल. धापलक पुढे पोहोचेल. तो आता तब्बल 23 धावा धापलकावरती आपल्या ज्या पाहायला मिळतात. उद्या ज्या ज्या संघांनी संपूर्ण जगाला टेनिस क्रिकेट विश्वाला वेध लावले असे सगळे संघ सगळे दिग्गज खेळाडू आज उद्या आजच म्हणून आता 1:15 झाले म्हणजे आजची दिवस सुरू झालेला आहे. ओ हा चेंडू फ्लिक करून दिलाय. डीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. झेल झालाय आणि धक्का क्रमांक बसला जातोय तो आता 5वा. निम्मा संघ गारा झालाय परेश 11 संघाचा. कोकण नगरचा संघ खेळतोय. रत्नागिरीचा संघ आहे आणि वास्तविक पाहता या संघाकडून होणारी जी कामगिरी आहे ही प्रेक्षक वर्गांची दाद आणि हे प्रेक्षक वर्गाचं मात्र जे काही पाठबळ या संघाच्या पाठीमागे पाहिजे ही सगळी त्याची कृपा म्हणावं लागेल. खेळाडू अतिशय बहारदार कामगिरी करतायत. 5 फलंदाज बाद आहेत आणि धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 23 धावा आहेत. आपल्याला जी पाहायला मिळते या दरम्यान आपण पाहतोय चेंडू अगदी शॉर्ट थर्मेलला असेल. 1 धावेल. धाबलक 1कडे वाढला जाईल. धाबलक धावसंख्या पुढे पोहोचेल. 24 धावा आहेत. 50 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. धीरज जो आता फलंदाज आहे. निनाद सुद्धा जो बाद झालाय. धीरज आणि त्याच्या जोडीला असणारा फलंदाज सागर पाटील. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती आणि रिवाजचा प्रयत्न. पंचाकडे अपील आणि फलंदाज बाद. 6वा फलंदाज बाद. 6 बाद 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एकूण षटकं टाकून झाली ती आता 3 षटकं संपली. 24 धावा धावफलकावरती आहेत. तो उर्वरित 3 षटकामध्ये बनवायच्या 26 धावा. 18 चेंडू आणि 26 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. परंतु 4 फलंदाज फक्त खेळायचे बाकी राहिलेले आहेत. तो थोडासा वेळ निश्चितप्रमाणे माझ्याकडे जो मिळतोय याच्यानंतर कुणालजी दाते येणार आहेत की एक चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. परंतु आजकाल चांगलं म्हटलं की आपल्याला विकावं लागतं. कारण पत्थरों के शहर में कच्चे मकान कौन रखता है, आजकल हवा के लिए रोशनदान कौन रखता है. अपने घर की कलह से फुर्सत मिले तो सुने, आजकल पराई दीवार पर कौन कान रखता है. हर चीज मुहैया है मेरे शहर में किस्तों पर, आज कल हसरतों पर लगाम कौन रखता है. बहला कर छोड़ आते वृद्धाश्रम में माँ बाप को, आजकल घर में पुराना सामान कौन रखता है. सबको दिखता है दूसरों में एक बेईमान इंसान, खुद के भीतर मगर एक ईमान कौन रखता है. फिजूल बातों पे सभी करते वाह वाह के कमेंट्स, फिजूल बातों पे सभी करते वाह वाह के कमेंट्स, लेकिन अच्छी बातों के लिए अब जुबान कौन रखता है. शेवटच्या 18 चेंडू आणि 26 धावा. यानंतर समालोचनासाठी येत आहेत कुणालजी दाते.
धन्यवाद मनोजी वेल्लेकर. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. अजूनही प्रेक्षकांची गर्दी आहे. मिड विकेटच्या दरम्यान, कव्हर्सच्या दरम्यान जे काही क्षेत्र प्रेक्षक आहेत या स्पर्धेसाठी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. ओव्हर द विकेट चांगला फटका ऑन ड्राईव्ह केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव इथे पूर्ण होताना दिसते. अंतिम मॅच रंगते आजच्या या 4थ्या रजनीमध्ये. शेवटची मॅच, 5वी मॅच. उद्या दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये येतील. सातत्याने चर्चा चालू आहे फेसबुक, यूट्यूब, ट्विटरच्या माध्यमातून या स्पर्धेची. त्याचबरोबर वृत्तपत्राच्या माध्यमातून देखील आपण मगाशीच पाहिलं होतं. सातत्याने घडामोडींवर लक्ष आहे अनेक न्यूज चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेच्या. उद्या पहिलीच मॅच खूप महत्त्वपूर्ण असेल. गुरुरत्न वॉरियर्स या टीमच्या दरम्यान तुम्हाला कृष्णा सातपुते, इजाज कुरेशी, योगेश पेनकर, पंकज जाधव असे खेळाडू पाहायला मिळतील. एक धाव इथे पूर्ण केली जाते. संघाच्या खात्यात भर. धावा झाल्यात 26. 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा. अजूनही 24 धावांची आवश्यकता असेल. खूप महत्वपूर्ण मॅच. तर पहिला सामना गुरुरत्न वॉरियर्स विरुद्ध ऑल चांदेराई या टीमच्या दरम्यान पाहायला मिळेल. लॉफ केलाय ऑफ साइडला. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. डेंजर एंडला फलंदाज होता आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना दिसतील. दुसऱ्या मॅच मध्ये YCC पावस विरुद्ध श्रावणी 11 या टीमच्या दरम्यान दुसरा सामना होईल. तिसरी मॅच जी गावदेवी नवी मुंबई संघ खेळतो त्यामध्ये उस्मान पटेल तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर योगेश पवार, राहिल शेख जो मुंबई इंडियन्स या संघासाठी खेळला होता 2009 मध्ये. त्याचबरोबर योगेश पवार हा असा खेळाडू तुम्हाला त्या टीममध्ये पाहायला मिळेल. महाराष्ट्र रणजी संघाच्या दरम्यान तो खेळाडू खेळलाय. त्याचबरोबर तुम्हाला बद्री आलम हा खेळाडू त्या टीममध्ये पाहायला मिळेल. तो देखील रणजीपटू आहे. तिसऱ्या मॅचच्या दरम्यान त्यांचा सामना असेल साई आकाश जिगर या टीमच्या दरम्यान. स्क्वेअर लेगच्या दरम्यान 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव इथे 2 फलंदाज धावतात आणि 2 धावा. पंचांचा इशारा 1 रन शॉट. 1 रन कमी इथे होईल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 29. 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. 29 धावा इथे फलकावर लागल्यात. हे षटक क्रमांक प्रगतीपथावर आहे. 4थं. 6 षटकामध्ये या 50 धावा तुम्हाला करायच्या आहेत. फलंदाजी करतोय संघ परेश 11 विरुद्ध भाऊ 11 अशी लढत आहे. तर परेश 11 या संघाला या 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. फुलटोस होता. चांगला फटका. चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय फाईन लेग वरून लॉंग लेगच्या दरम्यान. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होताना दिसतात. यावेळेला चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. त्याचबरोबर 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 31 वर. 19 धावांची आवश्यकता. तर तुम्ही पाहू शकाल गावदेवी नवी मुंबई विरुद्ध साई आकाश जिगर या टीमच्या दरम्यान लढत. मुनाफ 11 कातडी विरुद्ध साई 11 हातखंबा अशी लढत असेल. उद्या 4थी लढत. त्यानंतर 5वा सामना आपल्याला खेळवायचा आहे या स्पर्धेच्या दरम्यान. उद्या खूप महत्त्वपूर्ण मॅचेस असतील. चांगला फटका. क्षेत्ररक्षक नाहीये नो मॅन्स लँड मधून. तिथे तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. रिले थ्रो करण्याचा प्रयत्न परंतु दुसरा क्षेत्ररक्षक नव्हता. 2 धावा पुन्हा एकदा संघाच्या खात्यात. तिसरी धाव घ्यायची आहे. ताळमेळ चुकलं. निर्णय चुकला. फलंदाज बाद. अजून एक विकेटचं पतन. 7 गडी बाद झालेत. प्रत्येक विकेटला खूप महत्व आहे या मॅच मध्ये. खराब निर्णय इथे घेण्यात आलाय. परेश 11च्या खेळाडूंकडून टार्गेट इथे चेस करायचंय 50.
तर 50 धावा इथे परेश 11 या संघाला काढायचे आहेत. आपण पाहिलं असेल ठीक 7:30 वाजता मॅच चालू झाली होती. परेश 11 संघाचे न्यू प्रेसिडेन्सी या टीमच्या बरोबर अक्षयने खूप चांगलं योगदान दिलं होतं. तोच परेश 11 संघ इथे खेळतोय. भाऊ 11 संघ खेळला होता ओजस स्पोर्ट्स नेवरे या टीमच्या दरम्यान. नरेशने त्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवलं होतं. म्हणजेच या दोन संघ दुसरा सामना खेळत आहेत आजच्या या रजनीमध्ये. खूप महत्वपूर्ण मॅच. 50 धावांचं लक्ष, 7 गडी बाद झालेत परेश 11 संघाचे. तिसरी मॅच तुम्ही पाहिली होती विजय यादव चॅलेंजर लांजा म्हणजेच बँगलोरचे खेळाडू प्रभूने काय गोलंदाजी केली, त्याला चांगली साथ दिली श्रवणने आणि प्रभू ठरला होता मॅन ऑफ द मॅच. दत्तप्रसादिक विरुद्ध लक्ष्मी केशव फनसोप अशी लढत पाहायला मिळाली. दत्तप्रसादिक या टीमच्या दरम्यान सुमित ढेकले याने 15 बॉल 39 धावांची खेळी केली आणि त्या मॅचचा तो मॅन ऑफ द मॅच राहिला. सामना पंच थोडासा थांबवा. अंपायर मॅच थोडीशी थांबवायची आहे. येस, सामना चालू ठेवा. महेश पवार गोलंदाजीसाठी येतोय. टोपण नाव इथे सांगण्यात आलं होतं गोलंदाजाचं. ही स्पर्धा वेगळ्या दर्जाची आहे. प्रत्येक खेळाडूचं नाव माहीत असणं महत्वाचं असेल. फुलटोस होता, दिशा दिली, फ्रंट फुटवर येऊन एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. 2 धावा मिळतील. पंचांचा इशारा येतोय नो बॉल, म्हणजेच 3 धावा या वेळेला मिळतील. नो बॉलचा इशारा. शॉर्ट रन, माफ करा, शॉर्ट रन इथे दिला जातोय. शॉर्ट रन, 1 धाव कमी केली जाईल फलंदाजाची. पुन्हा एकदा शॉर्ट रन घेतली जाते. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल हाय डेफिनेशन कॅमेऱ्याचा वापर होतोय. शॉर्ट रनचा इथे भुर्दंड भोगावा लागेल टीमला. शॉर्ट रन 1. संघाची धावसंख्या 32. 18 धावांची आवश्यकता असेल अजूनही. अंपायर नो बॉलचा इशारा करण्यात आला होता. First tennis ball cricket website. Tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ओहो, चांगली गोलंदाजी या वेळेला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 33 धावा फलकावर लागल्यात. नो बॉल दिला होता. 15 शॉट पण दिली आणि नो बॉल पण दिला होता. म्हणजे 33 धावा इथे फलकावर लागल्यात. नो बॉलचा इशारा आला होता. फ्री हिटची घोषणा इथे पंचांनी केली. 1 धाव शॉट देखील देण्यात आली होती. सर्वच काही घडलं त्या बॉलवर. 33 धावा झाल्यात. अजूनही 17 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. परेश 11 या संघाला 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. ओहो, सुरेख लाईन चेंडू बॅटची कड घेऊन जातोय. गलीच्या दरम्यान गली आणि थर्डमॅन मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. 1 धाव मिळेल. संघाच्या खात्यात धावा झाल्यात 34. चौथ्या रजनीमध्ये आपण पाहू शकाल 34 धावा. अजूनही 16 धावा इथे बनवायच्या. बॉल असतील तुमच्याकडे. 9 चेंडू शिल्लक असतील. 9 बॉल 16 धावांची आवश्यकता. 9 बॉल 16. 10 चेंडू आणि 16 धावा. 10 बॉल 16 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू आणि 16 धावा हे समीकरण असेल. परेश 11 या संघाला. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतोय डावकुऱ्या हाताचा. लास्ट मॅच आजच्या चौथ्या रजनीमधली. 10 चेंडू 16 धावा. बॅकफुटला गेलाय. शॉर्ट आर्म पूल केलाय. चेंडू मिड विकेटला. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये ताळमेळ खूप चांगलं जुळलं. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 36. अजूनही 14 धावा
इथे करायचे आहेत. फलंदाजी करणारा संघ परेश 11, ज्या संघाने न्यू प्रेसिडेन्सी या संघाला पहिल्या मॅचमध्ये हरवलं होतं. भाऊ 11 हा संघ ओजस स्पोर्ट्स नेवरे या संघाचा पराभव करून पुढे सरसावला होता. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. दुसरा सामना कुठला संघ जिंकेल हा प्रश्नचिन्ह आहे सर्वच प्रेक्षकांच्या मनात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज नरेश, ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या मॅच मध्ये. चांगला फटका गॅप मध्ये जातोय हा फटका, चांगलं टायमिंग, बेमिसाल हिट, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. 4 धावा इथे मात्र मिळतील. साताऱ्याचे हे सर्वच खेळाडू आहेत, खूप चांगलं योगदान देत आहेत. चांगलं क्रिकेट इथे दाखवलंय. संघाच्या खात्यात भर. संघाची धावसंख्या 40. धीरज याच्या बॅट मधून चांगला चौकार येताना दिसतोय. तेजस याच्या बॅट मधून हा चौकार येतोय. धीरज आणि तेजस ही जोडी सध्या मैदानात आहे. तेजसने चांगला फटका इथे सजवलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 40 वर. 10 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 10 धावा इथे करायचे आहेत. फलंदाजी करताना परेश 11 या संघाला रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 हे पर्व चौथी रात्र. आणि पाहू शकाल कुठला संघ पुढच्या फेरीत जाईल हे थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. परेश 11 की भाऊ 11, 50 धावांचं टार्गेट इथे चेस करायचं. आज खूप चांगली मॅच पाहायला मिळाली होती. एक विजय यादव चॅलेंजर लांजा, शेवटच्या ओव्हरमध्ये 7 धावा पाहिजे होत्या. प्रभूने फक्त 1च धाव खर्च केली. 5 धावाने पराभूत केलं फ्रेंड्स धामसने या संघाला. तर काहीशी तशीच मॅच ची अपेक्षा देखील असेल प्रेक्षकांना. शेवटच्या बॉलपर्यंत थरार रंगला पाहिजे एवढीच अपेक्षा घेऊन प्रेक्षक असतील या लास्ट मॅच मध्ये. ओहो, चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार, चकवतोय इथे क्षेत्ररक्षकाला. खराब क्षेत्ररक्षण, चौकार. 4 धावा यावेळेला मिळतील फलंदाजाला. खूप चांगली बॅटिंग करत असताना फलंदाज तेजस. 7 विकेट गेल्यानंतर देखील तेजस नावाप्रमाणे तेज निर्माण करतोय या मॅच मध्ये. खूप चांगली बॅटिंग केली जाते तेजसच्या माध्यमातून आणि संघाला नेऊन पोहोचवतोय या वेळेला. या फटक्यानंतर 44 वर. 6 धावांची अजूनही आवश्यकता असेल. बॅकफुटला चाललाय थोडासा भाऊ 11 हा संघ, परंतु त्यामध्ये बॅटिंगचं योगदान खूप चांगलं आहे. परेश 11 मध्ये तेजस याचं. चांगली बॅटिंग तेजसने दाखवली. काही क्षण शिल्लक आजच्या चौथ्या रजनीमधले. पुन्हा एकदा गोलंदाज तेजस साठी चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. 8व्या विकेटचं पतन. चांगला झेल स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये घेण्यात आलाय. तेजस या विकेटचं पतन. 8 गडी बाद झालेत. अजूनही 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये काही होऊ शकतं. 6 चेंडू आणि 6 धावांची अजूनही आवश्यकता असेल या मॅचच्या दरम्यान. खूप चांगली मॅच पाहायला मिळाली. मगाशीच मी म्हटलं होतं की चांगला सामना पाहायला मिळेल याच्या शंका नाहीये. खूप चांगलं क्रिकेट इथे सातत्याने रंगतंय. नवीन फलंदाज अक्षय मैदानात जाताना दिसतोय. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता अजूनही असेल. 6 बॉल 6 रन. परेश 11 या संघाला भाऊ 11 या विरुद्ध खेळताना 8 गडी बाद झालेत. 2 विकेट अजूनही काढायचे आहेत भाऊ 11 या संघाला. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. रंगतदार सामना प्रेक्षकांच्या समोर. खूप चांगली बॉलिंग, त्याचबरोबर चांगलं प्रदर्शन इथे पाहायला मिळालं. चांगलं क्रिकेट सातत्याने पाहायला मिळतंय या स्पर्धेमध्ये. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 पर्व चौथी रात्र. काही क्षण शिल्लक आहेत. फक्त 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये यावेळेला धावा देखील करायच्या आहेत. 6 बॉल 6 रन. सहा बॉल आणि 6 धावांची आवश्यकता असेल. सामना थोडासा थांबवायचा आहे. पंच 6 चेंडू आणि 6 रन. येस, टेक्निकल कमिटीचे सईद भाई मुकादम मैदानामध्ये जात आहेत. माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी गोष्ट त्यांच्या निदर्शनाला आलेली आहे
आणि ही सगळी स्पर्धा BCCI रूल्सच्या नियमांच्या अधीन राहूनच पार पडते. दोन्ही पंचांबरोबर चर्चा करतील ते सईदभाई मुकादम. आणि 6 चेंडू 6 धावा. आज खूप चांगले सामने होत आहेत, खूप रोमहर्षक सामने होत आहेत, चुरशीचे होत आहेत. जेवढी चांगली आतषबाजी आपण चौकार षटकारांची सुमित ढेकळेकडनं बघितली, तेवढंच चांगला बॉलिंग अटॅक आपण श्रवणकडनं सुद्धा आज बघितला. येस अभिजित सर, परंतु मला अजूनही 2 सामने आठवत आहेत. 6 धावा व त्यापेक्षा कमी धावसंख्या रोखण्यासाठी सचिन रमेश तेंडुलकरच्या हाती देण्यात आलेलं षटक मला आठवतं. 1993 मध्ये ज्यावेळेस साऊथ आफ्रिकाच्या विरुद्ध खेळत असताना साऊथ आफ्रिकन टीमला तर काही रूल्स देखील आहेत या स्पर्धेचे, ते सांगितलेले आहेत. तर 1993 मध्ये ज्यावेळेस 6 धावांची आवश्यकता होती, सचिन पहिल्यांदा गोलंदाजी करण्यासाठी आला होता शेवटच्या ओव्हरमध्ये आणि तो सामना इंडियन टीमने 3 धावांनी जिंकला होता. 1996 ला देखील तसंच चित्र पाहायला मिळालं होतं. 6 धावा पाहिजे होत्या आणि शेवटची ओव्हर सचिन घेऊन आला आणि त्या मॅचमध्ये 5 धावांनी इंडियन टीम जिंकली. तर तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेचा नियम आहे, नियम नंबर 26. फलंदाजी अथवा क्षेत्ररक्षणाच्या दरम्यान मैदानावर एक वेळाच पाणी देण्याची मुभा राहील. त्यासाठी मैदानावर राखीव व इतर खेळाडूलाच मैदानात जाण्याची परवानगी राहील. कर्णधाराला मैदानावर पाणी घेऊन जाता येणार नाही. तसे झाल्यास 3 धावा कमी करण्यात येतील याची नोंद घ्या. हा नियम क्रमांक 26 आहे या स्पर्धेचा. म्हणजे आता त्यांना 9 धावा बनवायला लागतील ना, तेच सांगतोय. तर यावेळेला जो साताऱ्याचा संघ म्हणजेच परेश 11 हा संघ खेळतोय, या मॅच मध्ये त्यांना 9 धावा बनवावे लागतील. 6 बॉल 9 रन. बरोबर ना, मी बोलतोय ते बरोबर आहे ना. आता 9 रन बनवायला लागतील ना, वाढवणार म्हणजे टार्गेट झालं 53चं. म्हणजेच या सामन्यामध्ये अभिजित सर टार्गेट झालं आता 53 धावांचं. यस, नक्कीच. आणि ज्यावेळेला हे सर्व संघ 32 संघांनाच आपण प्रवेश देतो आणि त्यावेळेला सगळे नियम आधी त्यांना समजवले जातात आणि त्यांचा जो पॅकर आहे किंवा त्यांचे जे कॅप्टन आहेत, त्यांचा जो कोणी जबाबदार खेळाडू असेल त्याला सांगण्यात येतं की इथे एक टेक्निकल कमिटी काम करते बाबा. आणि असं नाही आहे. काल पण मनोज सरांशी जेव्हा मी दुपारी गप्पा मारत होतो तेव्हा पण त्यांच्याबरोबर माझी ही चर्चा झाली की टेनिस क्रिकेटकडे आजपर्यंत फक्त एक मळ्यातलं क्रिकेट किंवा गल्ली क्रिकेट म्हणून बघितलं जायचं. तर त्याला कॉर्पोरेट टच किंवा ग्लॅमर देण्याबरोबर शिस्त पण त्याच्यामध्ये आणलेली आहे आणि क्रिकेटची पारदर्शकता त्याच्यामध्ये राखली आहे. आणि म्हणून ही टेक्निकल कमिटी आहे जी BCCIचे रूल फॉलो करते. येस, या गोष्टी झाल्याच पाहिजेत. क्रिकेट खेळत असताना ज्यावेळेस आपण म्हणतो क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन, जेंटलमॅनचा हा खेळ आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला क्रिकेटचे नियम देखील पाळावे लागतात. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. गडी बाद झालेत 8. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी पाहायला मिळते कारण इथे कर्णधाराने थोडीशी चूक केली. मी म्हणेन परेश 11 टीमच्या 6 बॉल 9. यावेळेला चांगला फटका मिड ऑफ वरून लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय. 1 धाव कंप्लीट. फेकी खूप खराब होती आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. 2 धावा संघाच्या खात्यात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज महेश होता, त्याच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण झाल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 46 वर. 53 धावा इथे बनवायच्या आहेत. अजूनही 7 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू शिल्लक असतील. 5 बॉल 7 रन. ओव्हर द विकेट. ओहो, बॅकफुटला गेलाय. पॉइंटला फक्त टॅप केलाय चेंडू. 1 धाव मिळेल फलंदाजाला. संघाच्या खात्यात भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 47 वर. 53 धावा करायच्या. 4 चेंडू 6 धावा हे समीकरण. 4 बॉल 6 रन. परेश 11 विरुद्ध भाऊ 11.
भाऊ 11 विरुद्ध परेश 11. 4 चेंडू आणि 6 धावा करायच्यात परेश 11 या संघाला. भाऊ 11 संघाचं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. डावकुऱ्या हाताचा फलंदाज, कव्हर खाली ठेवण्यात आलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तैनात, शॉर्ट थर्ड मॅन तैनात, शॉर्ट फाईन लेग, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन तैनात आहे. त्याचबरोबर वाईट डिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक. कव्हरचं क्षेत्र पूर्णपणे खाली ठेवण्यात आलंय. गोलंदाज सज्ज, राईट राऊंड विकेट. यावेळेला बॅकफुटला गेलाय, पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत चाललाय. पाहूया पंचांचा इशारा, नो बॉलचा. नो बॉलचा इशारा इथे देण्यात आलाय. जास्त प्लेयर लावले वाटतं ऑन साइडला. ऑन साइडला प्लेयर जास्त लावले. तर हे होती पंचांची नजर. तुम्ही पाहू शकाल क्षेत्ररक्षकाने केलेली चूक पुन्हा एकदा सामन्यामध्ये आणताना दिसते फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण हा क्षेत्ररक्षक मला वाटते कुठेतरी स्क्वेअर ऑफ द विकेट सजवला गेलाय. पॉपिंग क्रीजच्या मागे जर तुम्ही पाहू शकाल क्षेत्ररक्षण अशा प्रकारे 3 सजवले गेले तर मात्र पंच नो बॉल घोषित केला जातो. नियम क्रमांक 24 इथे वापरला गेलाय. पंचांच्या माध्यमातून फ्री हिटची घोषणा देखील झाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 49 वर. 4 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र चेंडू देखील शिल्लक असतील 4 बॉल 4 रन. ही मॅच पाहू शकाल किती तीक्ष्ण नजर आहे पंचांची. खूप चांगलं कार्य इथे पंचांच्या माध्यमातून करण्यात आलंय. पूर्णपणे आमचे पंच या स्पर्धेसाठी. यस, नक्कीच. आणि कुणाल बघा ना, पंचही हा माणूसच आहे. एका वेळेला किती ठिकाणी त्याचं लक्ष त्याला ठेवायला लागतं. श्रीकांत कुडव आणि गौरव भागवत, किती चांगली पंचांची भूमिका. बॅकफुटला गेलाय, दिशा दिली गलीच्या दरम्यान, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. समजदारीचं क्रिकेट यावेळेला फलंदाजच्या माध्यमातून. सावध पवित्रा ते घेण्यात आलाय. संघाची धावसंख्या 50. अर्धशतक पूर्ण. अजूनही धावा करायच्या आहेत 3 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण आहे. गोलंदाज सज्ज होतोय. डेड बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून. ज्यावेळेला सिंगल वर कॉन्सन्ट्रेशन केलं जातं फलंदाजच्या माध्यमातून 1 धाव मिळेल. संघाच्या खात्यात धावसंख्येत भर. धावा झाल्यात 51. 2 चेंडू आणि 2 धावा. काय होणार आहे कुणाची? 2 चेंडू 2 धावा. आणि जे प्रेक्षक आज लवकर निघून गेलेत, नक्कीच एक अतिशय चांगली मॅच त्यांनी मिस केलेली आहे. मला वाटतं कुठेतरी सुपर ओव्हरच्या दिशेने जातोय की काय हा सामना. नक्कीच नक्कीच काही कळत नाहीये. 2 चेंडू 2 धावा आहेत आणि 2 बॉल 2. 8 विकेट आतापर्यंत गेले. 2 फलंदाज सावध पवित्रा घेऊन खेळतात. परेश 11 विरुद्ध ही लढत आपल्या समोर रंगताना दिसते. खूप महत्वपूर्ण मॅच. परेश 11 की भाऊ 11, कोण हा सामना जिंकेल हा प्रश्नचिन्ह असेल. आमचे राहिलेले जे प्रेक्षक आहेत, मी काल देखील उल्लेख केला होता, जे प्रेक्षक गर्दी असतात तेच गर्दी करतात. आणि तुम्ही सर्व जे प्रेक्षक इथे सध्या उपस्थित आहेत, तुम्हाला सर्वांना सॅल्यूट आमच्या माध्यमातून. खूप चांगली प्रतियोगिता तुम्ही पाहताय. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017. पाहत राहा, ऐकत राहा. हे 2017चं पर्व आणि 4थ्या रात्रीमध्ये आपण आहोत. 2 चेंडू 2 रन. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. सिलिकवर पॉइंट तैनात ठेवण्यात आलाय. फॉरवर्ड शॉर्ट लेग तैनात, शॉर्ट फाईन लेग तैनात. यावेळेला बॅटची कडा घेतली, फलंदाज बाद. 1 बॉल 2 रन. व्हॉट अ मॅच अभिजित सर. मगाशीच मनोज सर माझ्या बाजूला आहेत. मला म्हटलं आज शेवटच्या मॅचला थोडे थंड थंड वाटतं, तुम्ही काय चाललंय. याच्या आधीच्या मॅचला एकदम चार्ज होऊन बोलत होतात, तर मी त्याच्यावर काही रिॲक्ट झालो नाही. कारण थोडंसं कसं होतं की इतकी चांगली ट्रॉफी ज्यावेळेला आपण ऑर्गनाईज करतो आणि लोकांचा प्रतिसादही अप्रतिम असतो, आणि स्टार्स खेळाडूचा भरणा असलेली मॅच संपल्यानंतर जेव्हा बरंचसं पब्लिक निघून जातं, नॅचरली आपल्याला एक थोडंसं
मन खिन्न होतं की नाही अजून लोक शेवटच्या मॅचपर्यंत थांबले पाहिजेत. ऑर्गनायझर म्हणून कायम वाटत असतं की लोकांनी प्रत्येक मॅच, शेवटी ती क्रिकेटची मॅच आहे, कोण खेळतं हे महत्त्वाचं नाही आहे, 2 संघांदरम्यानचा हा सामना असतो आणि तो बघितला पाहिजे. आणि आता मात्र तो उत्साह माझ्यामध्ये थोडासा संचालय मनोज सर, कारण ज्या पद्धतीची मॅच व्हायला पाहिजे, परफेक्ट क्रिकेट मॅच ही आपल्याला समोर दिसते. आणि जे प्रेक्षक मगाची रेंगाळले होते, लांब बसले होते इकडे तिकडे, आता बघा समोरच्या पॅव्हलियनमध्ये सगळ्या बॅरॅकेटिंगला टेकून प्रेक्षक आहेत. तुमच्या बाजूच्या बाजूच्या पॅव्हलियनमध्ये बॅरॅकेटिंगला टेकून प्रेक्षक आहेत. प्रत्येक जण, एव्हरी वन इज ऑन हिज टोज, कारण शेवटचा चेंडू 2 धावा कोणीही जिंकू शकतं. परेश 11, भाऊ 11. परेश भाऊ कुठे आहात? हॅलो हॅलो. तर शेवटचा चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल या सामन्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा प्रेक्षक जे राहिलेले आहेत या स्पर्धेसाठी. पुढे सरसावलाय फलंदाज आणि इथे केली चूक फलंदाजाने. सामना जिंकलाय क्षेत्ररक्षण करणारा संघ भाऊ 11. परेश संघ या स्पर्धेच्या बाहेर जातोय. साताऱ्याचे खेळाडू थोडेसे निराश आणि भाऊ 11 या संघाने बाजी मारली. शेवटची विकेट पडली. खराब क्रिकेट इथे दाखवलं आणि पाहू शकाल जल्लोष मैदानामध्ये भाऊ 11 टीम. वेल प्लेड भाऊ 11. खूप चांगला खेळ इथे दाखवलाय. किती धावा मागण्या पडल्यात त्या 3. मी म्हणेन या संघाला पाणी घेऊन कर्णधार मैदानात गेला आणि त्या 3 धावाची पेनल्टी आणि तो संघ या स्पर्धेच्या बाहेर. काय म्हणाल अभिजित सर? कुणाल साहब, 1 गिलास पानी बहुत महंगा पड़ गया, उसने पानी पिला दिया सबको. येस, याच गोष्टी क्रिकेटमध्ये बारकाईने पाहिल्या जातात. टेनिस क्रिकेटमध्ये काही स्थानिक नियम असतात ज्या आयोजकांच्या माध्यमातून त्या खास करून स्पर्धेसाठी बनवलेले असतात आणि त्यामध्ये खरोखर सूत्रबद्धता, त्याचबरोबर नियमांचं काटेकोर पालन करण्यासाठी एक स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी हे नियम अंमलात आणले जातात. खूप चांगले नियम आहेत आणि इथे मात्र त्याचा फटका बसतोय. मी म्हणेन परेश 11 संघाला. परंतु खूप चांगला खेळ दाखवला परेश 11. हॅड लक, बेस्ट ऑफ लक फॉर युअर नेक्स्ट टुर्नामेंट. डेफिनेटली कुणाल, आणि नक्कीच त्यांचं कौतुक केलं पाहिजे. म्हणजे दिस इज अपार्ट की कॅप्टन मैदानामध्ये गेला, त्यांना फाईन बसला, पण मध्यंतरी एक सिच्युएशन अशी होती की ज्या पद्धतीने त्यांच्या विकेट पडत होत्या, त्या विकेट पडल्यानंतर हा सामना परेश 11 एकतर्फी हरणार असं चित्र तयार होतं. पण त्याच्यानंतर मात्र तो सामना परत त्यांनी खेचून आणला होता. बस निवाला मुंह में था और फिर वो चला गया. यस, काहीसं असं झालं. या मॅचचा हिरो ठरतोय नरेश बनप, ज्याने पहिल्या मॅच मध्ये 21 धावा देऊन 2 विकेट मिळवल्या आणि या मॅच मध्ये देखील त्याने 3 विकेट्स मिळवल्या. लगातार दुसऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय नरेश बनप याला. यस नरेश, खूप खूप अभिनंदन नरेशचं. आणि नरेशसाठी एकदा जोरात टाळ्या होऊ देत भाऊ 11 संघाकडनं. कॉंग्रॅच्युलेशन्स भाऊ 11. पुढच्या फेरीमध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि अत्यंत आनंदित असणार आहेत भाऊ 11 संघाचे. हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी सन्माननीय आमच्या मान्यवरांना बोलतो. तोपर्यंत पुन्हा एकदा माझ्याबरोबर विजयी संघाचा सर्व इथे आहे. श्वास रोखणारी मॅच होती. मला असं वाटतं की जो आमच्याकडनं आर के फर्निचरचा एक